227 मुंबईमध्ये जागा होत्या. मराठी माणसाच्या म्हणजे मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसं एकत्र आले पाहिजे असा देखील प्रचार झाला होता. मात्र हा प्रचार काही तितकासा चालला नाही असं म्हणू शकतो आपण. अगदी मराठी महापौर आम्ही देऊ असं जे आश्वासन आहे ते ठाकरे बंधूंनी दिलं होतं. तर परप्रांतीय महापौर होऊ शकतो असं कृपाशंकर सिंग भाजपचे नेते त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मराठी वर्सेस परप्रांतीय, मराठी वर्सेस उत्तर भारतीय अशी ही लढत झाली होती मुंबईमध्ये. परंतु त्या संपूर्ण लढाईमध्ये, त्या संपूर्ण निवडणुकांमध्ये हे जे चित्र आहे ते ठाकरेंसाठी काही आशादायी नाही असं म्हणावं लागेल. कारण याआधी 25 वर्ष ठाकरेंची शिवसेना इथं सत्तेत होती. अर्थातच शिवसेनेमध्ये 2022ला जे बंड झालं त्यानंतर शिंदेसेना आणि शिवसेना ठाकरे गट अशी ही निवडणूक झाली. परंतु या निवडणुकीमध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं अपयश जे आहे ते ठाकरे बंधूंना मिळालंय. सामचा एक्झिट पोल आपण पुन्हा एकदा पाहूया. मुंबईचा भाजप सर्वाधिक 84, शिंदेसेना 35, अजित पवारांची राष्ट्रवादी 3, इतर 5. अगदी. आणि आपण बघतोय काँग्रेसला 23, ठाकरे सेनेला 65, तर एनसीपी शरद पवारांच्या पक्षाला 2, मनसेला 10 जागा. म्हणजेच मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येणार असा एक्झिट पोल आहे.